कृष्णे, मम्मी कृष्णे, अगं काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी कशा पाय? बरी आहेस ना? अगं रडतीस कशा पाय अशी? हा काय नाही, तुला खूप दिवसानं बघितलं ना, त्यामुळे असं भरून आलं. आणि आता काय? आत्ताच तुझी आठवण येत होती मला. कृष्णे, खरं सांगतेस ना तू? तुला कोणी काही बोललं का? का बंगल्यावरनं असं इथे येऊन राहायला लागतंय म्हणून दुःखी आहेस तू? नाही ग, असे काय बोलतेस मामे? तुला तर माहित आहे, मला श्रीमंतीची काही बी हाऊस नाहीये. आणि माणसानं जिथं आहे तिथं सुखी राहावं, हे संस्कार तूच दिलेत ना मला, त्यामुळे मी सुखी आहे बघ. अगं पण मग तुम्ही दोघ जण असं इथे येऊन कशा पायी राहतायत ती तरी सांग. गावात सगळीकडे भाऊसाहेबांना राहायचं पटत नाही अशी चर्चा आहे. कोरबोरी कुठल्या घरात नसते मामे, ह्यांच्यात बी तेच आहे. आणि चांगल्या माणसांच्या वाईटावर टपलेली काही कमी माणसं असतात का? आणि कुणीतरी तिकट मीठ लावून बातमी दिली ग ही, पण भाऊसाहेबांची पुण्य लई मोठी आहे बघ. समद्या माणसासनी माहित आहे, विधात्यांचं घर कधीच तुटणार नाही. हा म्हणजे आता थोडे गैरसमज आहेत, पण ते लवकरच दूर होत्याल आणि समद चांगलं होईल बघ. आम्हाला बी तेच पाहिजे पोरी, दुसरं काय बी नग. अगं बाई, मी तुझ्याशी गप्पा मारत काय बसली? ये इकडं. तू पहिल्यांदाच आलीस ना इथं? ये बस, तुझ्यासाठी मस्त चहा करते. कृष्णे, अगं आया कुठं दिसत नाही? ती शेतात गेलेत काय? हा अगं नाही, हिरीजवळ बाहेर बसलाय. थांब, मी त्याला बोलवून आणते. राया, राया. काय ग, काय झालं? अगं राया बाहेर नाहीये. अगं मग कुठं गेला असतील असं न सांगता? छापा पाडला तर विधात्यांची समधी प्रॉपर्टी आमची. छापा छापा पाडला. आता विधात्यांची समधी प्रॉपर्टी आपली होणार. मम्मी ऐकलं का? विधात्यांची समधी प्रॉपर्टी आपली होणार आहे. मम्मी, अगं मम्मी, एवढं पाणी कशाला पितीस? अगं पोट फुटून मरशील की. तू का माझ्या मरणावर टपलायस? हा, आधीच इथं मी मरणाच्या दारातून माग आल्या. काय? आणि कोण तुझ्या जीव घ्यावं लागले? नाव सांग फक्त त्याचं. मला कशाला कोण मारतय? त्याचाच मुर्दा पाडीन की मी. मग आता तूच म्हटली ना की मरणाच्या दारात परत आली म्हणून. अरे मी शेतात गेली होती, तिथं का नाही हिरीव कृष्णी एकटीच होती. बर, म्हणून तिला हिरीत ढकलाय गेली. तर ती झाली की बाजूला आणि मीच पडली असती. अगं मम्मी, काय केलंस तू? रोज मला सांगतीस ना की डोकं चालू जा म्हणून, आणि आता हे असं डोकं चालवलंय. मम्मी अगं आता कृष्ण अलर्ट होणार, ती संशय घेणार, समध्या प्लॅनची माती होणार आहे बघ. आता कुठं पहिल्यांदा कोयने माझ्या मनासारखा कौल दिला होता, आणि आता समध्यांची माती होणार आहे. मम्मी अरे तुझी फिरफिर बंद करा. काय माती भीती होत नाही कशाची. कृष्णेला माझ्यावर काय संशय नाही आलेला. कशावर ना आला नसेल? असं पण असेल ना, तू तिचा जीव घेते याचा त्याला संशय आला असेल, पण तिने तुला कळू दिलं नसेल. मम्मी ती कृष्ण किती हुशार आहे माहिती ना तुला. आता आपलं काय खरं नाही बघ. मम्मी ऐक माझं, चल सामान मारायला घे, निघूत ना आपण. कृष्णाने भाऊसाहेबांनी समजा सांगितलं ना तर आपल्या दोघांना बी गोळी घालतील. चल इथनं पाठीसने. असं काय बी होत नसतंय. मी तशी येळच येऊन देणार नाही. त्या कृष्णेनी भाऊसाहेबांना सगळं सांगायसाठी ती आधी जिद्दी तर राहायला पाहिजे की. ती भाऊसाहेबांपर्यंत पोहोचायच्या आधी आज रातच्यालाच तिचं रामनाम सत्य केलं पाहिजे. अगं पण मम्मी तू हे समजा करणार कसं? तू ते सुपार दिला तर पळून लावलं की. बास झालं आता. ही असं दुसऱ्यांना कामं देणं बास झालं.
आता जे काय करायचंय का नाही ते आपणच करायचं. तू फक्त तयार राहा. बाकी काय करायचंय ती मी तुला सांगते. आजची रात्र ही कृष्णीच्या आयुष्यातली शेवटची रात्र असेल. राया, अरे राया, ही काय करतोयस तू? अगं काय नाही, बैल झोपत होतो, ते नांगरून खांदलेल्या कुळपायचं म्हणत होतो मी. ह्या अवस्थेत? हा, कृष्णे अगं रायसने काय झालंय? डोक्याला पट्टी कसली बांधल्या? कृष्णे अगं काय विचारते मी? काय झालं जावई बापूसनी? ते रानात काम करताना जरा फावडं लागलं डोक्याला, बाकी काय नाही. राया, अरे ही समजा नंतर करता येईल, तू चल. नाही अगं, ते आजच केलं पाहिजे. राया, काय होतंय? नाही नाही काय नाही. राय कृष्णे धर, खाली बसवतेस ना? खाली बस, खाली बस. सांभाळून. मामी, कृष्णे राया. हा हॅलो. अहो तुम्ही पड्डेची गाडी घेऊन शेतावर या. हा राया, राया, जावे बापू. राया, राया उठ राया. रंजे, अगं तू नाश्ता सोडलास, जेवण सोडलंस तर तुझी तब्येत खराब होईल. अगं व्हायच तर काय तर खाऊन घे. मला भूक नाहीये. रंजे, बाद झाला आता. एकाच झालं की दुसऱ्याचं सुरूच आहे या घरात. सगळ्यांनी कोणाचंच ऐकायचं नाही ठरवलंय काय? अजून किती हट्ट करणार आहेत तुम्ही लोक? हे तुम्ही यासनी विचारा. माझं पोरग तिकडं खस्ता खात असताना माझ्या घशाच्या खाली घास तरी उतरल का? काय गरज आहे लेकाचा इतका विचार करण्याची? तो तुमचा इतका विचार करतोय का? त्याने जर तुमचा विचार केला असता तो आज इथं घरात असता. अहो त्याला कोणाची काळजी नाही, तुम्ही कशाला त्याचा इतका विचार करतात? या जेवण, चला. नाही जेवणार. जोपर्यंत माझा राया घरी येत नाही तोपर्यंत मी अन्नाला हात सुद्धा लावणार नाही. उपाशी राहून माझा जीव गेला तरी चालल. अहो ऐका, जेवून घ्या. असा वेळेपणा करू नका, जेवून घ्या. अरे पटपटच तर खाऊन गस. रातच्याला जागायचंय. का बरं? ते रातीच कळेल तुला. चल चल पटापटा. मम्मी साप साप. अरे साप हायवी काटू काय की. चल ग. मम्मी अगं एवढं रातच्याला आपण कुठचं ते तरी सांग की. अगं कृष्णेचा जीव घ्याला. तुला मी म्हणलं होतं का नाही, आजची रात्र ही कृष्णीच्या आयुष्यातली शेवटची रात्र असेल. आपण काय करू, त्या कृष्णीला हिरीजवळ आणू. तिथं तिला बेशुद्ध पाडून देऊ ढकलून हिरीत. अगं मम्मी कसं शक्य आहे मम्मी हे? राय त्याच्या बाजूला असेल की. अगं आणि जर त्याला कळलं ना तर तो आपल्या दोघांना विहीर ढकलून दिली. मम्मी मम्मी कसलं प्लॅनिंग आहे तुझं? मम्मी राहू दे. मम्मी मम्मी ऐक, चल घरी. अरे नाही 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 नाही, आता माघार नाही अजिबात. हे बघ, त्या कृष्णीला का नाही माझा संशय आला असेल. तिनं घरी जाऊन कुणासमोर तरी तोंड उघडायच्या आधी कायमचं तिचं तोंड बंद करायला पाहिजे.
चल 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 चल. मम्मी तू एक काम कर, पुढे जाऊन बघ जा कोण आहे का. मी नाही ना मम्मी. रायने मला अगोदरच लय मारले मम्मी. अजून अंग मुक्तय माझं. आता परत त्याच्या काचाचं सापडलं ना मम्मी तर तुम्हाला हळदीसारखा कुटल. मी नाही. कसला बित्र आहेस रे, माझाच पोरगा आहेस म्हणून तर बरं आहे. बरं राहून दे, एक काम कर, जा दगड आण जा. अरे दाराव मारल्यावर कोण बाहेर येतंय का ही बघायसाठी दगडान म्हणलं. डोसक्यात घालाय नाही, ठेव खाली. सर माग अगोदर सांगच नाही. तो मारतो. अरे कृष्णे, अगं घरीच थांबली असतीस तर. धाकलं मालक असं आजारी असताना इथं थांबणं बरं दिसत नाही. आम्ही घरी काळजी घेतली असते ना. तुम्ही आज काळजी घेतली ती काय कमी आहे का? मला वाईच काळजी घेऊ द्या की. आणि असं पण जावयानं सासरकडच्या माणसांवर ओझ होऊ नये असं म्हणतात. कृष्णा का काय बोलतेस? सासू सासऱ्याची जावई कधी ओझ असतो होय ग? अगदी आयुष्यभर म्हटलं तरी बी सांभाळायची ताकद आहे बघ तुझ्या मामा मामीत. पण तरी बी लेकीने तिच्या सासरी असावं, स्वतःचा मान सन्मान जपावा असंच वाटतं समजा आई बापासनी. म्हणूनच आज मी राहिले नाही तुमच्याकडं. अगं ती काही मला कळलं नाही होय, म्हणून तर मी मागं लागले नाही तू राहा म्हणून. हे बघ सावताला आणि जावई बापूसनी जप. धाकलं मालक झालं गेलं इसरून जा. अहो तुमच्याशिवाय घरी पण कोणाला करमाना झाले हो. आणि भाऊसाहेब जरी तुमच्याबरोबर बोलत नसलं ना, तुमच्यावर लय जीव आहे त्यांचा. कृष्णा चल येतो. हा काय लागलं वाटलं तर फोन कर. तुमच्या दोघांच्या संसाराला कुणाची नजर लागली काय माहित. आता उद्या नजरच काढते. चल येते. हा काळजी घे. चला. कृष्णा काय बघतेस ग? खूप दिवसांनी असं ताऱ्यांनी भरलेलं आभाळ बघते. मला लई आवडतं असं ताऱ्यांनी भरलेलं आभाळ बघायला. कसलं भारी दिसतंय ना राया. राया, अरे मी विसरलीच तू आजारी आहे आणि मी तुला थंडीत उभं ठेवले. चल आज चल. कृष्णा हा बाहेर आहे ग. काय र? राया, अरे कुठे घेऊन चाललायस?
ऋतिक मी आहे. अरे मग आधी सांगायचं नाहीस मी, जीव घेतला असताच माझा. अरे आरती कुठं चालल्यात बघूया. चल चल लवकर. या या या. हे लप 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 कोणतरी येतंय. मम्मी कसलं पाणी हे? अरे सारवायसाठी शानका लावलेलं शानकाल्याचं पाणी. अरे लय थंड वाजायला लागली. कसलं भारी वाटतंय ना. तू कधी तुटणाऱ्या ताराकडे कधी काय मागितलंस का र? कधी गरजच नाही पडली. जी पाहिजे ती मिळालं. जी मनात नसताना मिळालं ती नंतर कळलं ते आपल्यासाठी किती भारी आहे. थँक्यू. ह्या काळात तू माझी साथ दिल्याबद्दल. तू नसतीस ना तर लय खचून गेलो असतो मी. अशी कशी खचून देईन मी तुला? तू कधी मला सोडून तर जाणार नाहीस ना? कधीच नाही. अरे इथं थंडीने मी कापायला लागल्या. त्यात यश यांनाचा वास. ऋतिक अरे कर की काय तर. अरे काय करतोय? टोपी काढतोयस मी. दगडच घालीन बघ डोसक्यात तुझ्या. काय तर कर. लय थंड वाजत्या. मम्मी ये बाबा लवकर. जी काय करायचं त्या माझ्याच अंगलट येतंय. काय करतीस? तुला गार लागते ना. पिटीव पिटीव लवकर. कृष्णा तुला एक सांगू, तू माझ्यामुळे तुझा अभ्यास कधीच सोडू नकोस. मी शिकलो नाही निदान तू तरी शिक. मी कधी म्हणले मी शिकणार नाही? तुझी साथ सोडून मला शिकायचं नाहीये. आपण मिळून हा प्रवास करू. खरंच? आणि मग त्यात अडचणी आल्या तर? दोघं मिळून त्या पार करू. अगदी मरण जरी आलं ना तरी ते मागं टाकू. मम्मी समजा पेटायला लागली की. ऋतिक चल हे कडनं पटकन. रायाने जर बघितलं का नाही आपल्याला तर काय खरं नाही आपलं. चल लवकर चल 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 चल. मी म्हणलं होतं ना आजची रात्र कृष्णीच्या आयुष्यातली शेवटची रात्र असणार आहे.